सलामीचा गोलंदाज ओहो राम पाटील पुराना चावल, जुना पुराना खिलाडी, अनुभवी खेळाडू राम पाटील. बघा कालुराम देखील खेळताना पाहायला मिळाले. 2-2 संघ आहेत या गावामध्ये, त्यामध्ये एक संघाने आता बाजी मारली आहे. चला लवकर घ्या, आता वॉर्मअप बंद करा. राम पाटील घ्या लवकर, चला. सलामीचं षटक राम पाटील घेऊन येते. त्याच्या समोर बॅट्समन रोहित पाटील. गेम ऑन, पंचांचा इशारा. या ठिकाणी सामना सुरू होते. फर्स्ट सेमीफायनल. जोरदार टाळ्यांनी करूया स्वागत. 3 षटकांचा हा सामना. वाघिवली विपक्ष वडघर. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं फेकला रामनं आणि इथे मात्र बॉल जाते डॉट. रोहित पाटील मिस झालाय. डॉट गेंद. चकमा खा गए बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद पे कोई भी नंबर नहीं होता. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ती. पुन्हा एकदा राम पाटील सज्ज झालाय पुढील चेंडू घेऊन. एक बॉल फार महत्वाचा असेल. 3 षटकांचा मॅच. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू उचललाय. तेवढ्याच जलद गतीनं दुसरी धाव देखील पूर्ण. भाग मिल्का भाग. आवाज आला होता मैदानाच्या आतमध्ये. धाव 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 आणि अशा धाव म्हणत 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 2. षटक सुरू आहे. पहिल्या षटकातला 3रा बॉल. पुन्हा एकदा राम पाटील. 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूना मारा करतोय. पुन्हा एकदा आपला मारा चेंज करत असताना उजव्या बाजूना पुन्हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका त्याच दिशेनं. एका टप्प्यानं पुन्हा एकदा उचललाय, परंतु इथे वेळ कमी होता. इथे वेळ अगदी डायरेक्ट हिट झाला होता. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं 3 धावा धावफलकावर लागल्या आहेत. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब, माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या वतीनं परी पिहू चषक पहिल्यांदा पहिल्याच वर्षामध्ये दर्जेदार आयोजन. उद्या मात्र या गावची जणू काही यात्राच आहे, कारण बंबावीपाडा प्रीमियर लीग आहे. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. खूप एन्जॉय करतील हे ग्रामस्थ आणि खास करून मी आयोजकांचं कौतुक करेन मित्रांनो. बघा 4 रात्रीमध्ये उत्तम व्यवस्था झाली. प्रत्येकाची सोय, कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही या आयोजनामध्ये. एवढे चांगले आयोजन. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका राम पाटील. प्रत्येक बॉल मागे तुम्ही क्षेत्ररक्षण सजवत राहू नका. ऑन स्ट्राईक डावखरा बॅट्समन आलाय. थोडंसं आपण घाई करतोय, माफी असावी कारण आयोजक आमच्या मागे घाई करतायत. डेफिनेटली मॅच फार महत्त्वाचा आहे. हो हो, हलकंसं ड्राईव्ह केलंय, ग्लान्स केलंय, परंतु तिथे डायरेक्ट हिट. हां, ये लगोरी गेममध्ये माहीर आहेत वाटतं वाघेवली. हां, गोटी नेम जास्त खेळ खेळला जातो लगोरी गावामध्ये. डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळतं. प्रत्येक जण डायरेक्ट हिट करतोय. इथे मात्र मिळाली सिंगल. संघाची धावसंख्या 1 न वाढली 4 या आकड्यावर. पहिला षटक सुरू आहे. 4 धावा धावफलकावर. राम पाटीलचा पुढील बॉल. रिव्हर्सिव. हो हो, लेग बिफोर द विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडीगारद. मोठा हादरा. इट्स अ बिग विकेट. रोहित पाटील पायची स्वरूपात होतोय बाद. चला लगेच बॅट्समन रेडी राहा. नेक्स्ट बॅट्समन. वन डाऊनला फलंदाज मैदानात जात असताना वडगड टीमचा विशाल वाघे. वडगड संघाचा विशाल वाघे. इनेट नंबर 3. खूप चांगली स्पर्धा. आज मी सातत्याने उल्लेख करतोय. खूप चांगलं मैदान. ज्या मैदानासाठी सर्वांनी केलेली मेहनत, मग जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर असेल, परेश शेठ, रामशेठ ठाकूर साहेबांचं सगळं उपक्रम असतील. रामशेठ ठाकूर साहेब यांनी खूप मदत दिली आम्हाला या मैदानासाठी. सागर शेठ ठाकूर यांचंही आवर्जून उल्लेख करेन. खरं तर कौतुक करेन. खूप चांगलं मैदान बनवलं. हा चेंडू झपकन आला अंगावर. झेलखाली क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट. हो हो, बॅक टू बॅक सेकंड विकेट. राम पाटीलला मिळाली दुसरी सफलता.
कुमार भगतनं टिपला झेल. दुसरी विकेट. अवघ्या 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. वडगड टीमला एकामागून एक असे धक्के मिळत आहेत आणि लगेच मात्र नेक्स्ट बॅट्स मैदानात तयारीत राहायचंय. क्षेत्ररक्षण तुम्ही सजवायचं आहे, एकत्र येऊ नका. चला एन्जॉयमेंट करायलाच हवी असते, कारण ज्यावेळी विकेट मिळतो आनंद वेगळाच असतो मैदानाच्या आतमध्ये. परंतु थोडासा वेळेचा बंधनही आपल्याला पाळावं लागेल. सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं मनापासून आभार मानतोय की दिलेल्या सूचनांचं ते तंतोतंत पालन करतायत. ज्या ज्या वेळी आपण त्यांना सूचना करतो बघा, लगेच इमिजिएटली त्या सूचनेचं पालन करतायत ते खेळाडू. त्यांनाही माहीत आहे की खूप चांगली स्पर्धा आहे, नियमांचं पूर्णपणे बंधनकारक असणारे हे सामने. तर नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे नितेश वाघे. एक वाघे गेला, दुसरा वाघे आला. विशाल वाघे बाद झाला, नितेश वाघे आला आहे. मात्र राम पाटीलचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट. या स्पर्धेतली तिसरी विकेट हॅट्रिक होईल का राम पाटीलच्या नावावर? हो हो, खरं तर बॅड लक म्हणावं लागेल. लास्ट बॉल होता, त्यामध्ये फक्त 4 धावा आल्या आहेत. 2 गडी बाद आणि 4. एकूण राम पाटीलची खूप चांगली गोलंदाजी. सेकंड ओव्हर. आकाश गावंड. बॅटला स्पर्श झालाय. सेकंड अटेम्प्टला हा टिपलेला झेल हातातून पहिल्यांदा निसटला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि तिथेही देखील रोहित पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू इथे मात्र होईल बाद. पहिला रोहित, त्यानंतर प्रकाश, त्यानंतर विशाल. सलामीचे 3ही फलंदाज बाद झाले. पहिला रोहित झाला, त्यानंतर विशाल, आता प्रकाश देखील तंबूच्या आश्रयाला. चला रेडी राहा फलंदाज. एकामागून एक. राज इंगले येतोय मला वाटतंय. हा एक जुना जाणगा खेळाडू आहे राज. हा डिटार अनुभवी खेळाडू आहे, अनुभवाची शिदोरी. परंतु आता संघ अडचणीत आलाय वडगड. हा राज इंगले 3 षटकार मारले, तर संदेश भगत यांच्याकडनं 2000. क्या बात आहे. जी ऑन क्रिकेटचे आमचे CEO संदेश भगत हे तुम्हाला पारितोषिक लावतायत. हा मोटिवेशन आहे. एक चांगला खेळाडू एक चांगल्या खेळाडूला हा त्याचं आत्मबल वाढवतोय, त्याचं प्रोत्साहन वाढवतोय. संदेश भगत जी ऑन क्रिकेटचे CEO, आपलंही कौतुक केलं जाईल. फास्टर बॉलर. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. काय गोलंदाजी करतोय आकाश. इथे मात्र अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकलाय. वाईट बॉलचा इशारा, अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. फक्त आणि फक्त 5 धावा. 3 षटकांचा मॅच आहे, त्यामुळं आपण विचार केला तर इथे मात्र धावसंख्या धावफलकावर फक्त 5 लागली आहे. आकाश गावंड आपल्या षटकातला पुढील चेंडू घेऊन येतोय. हलकासा टॅप केलाय, गॅप काढली आहे आणि चेंडू जातोय सरळ डीप कव्हर पॉइंटला. वेगानं, अगदी वेगानं चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. 4 धावा अजूनही वाढल्या गेल्यात. गरज होती या फटक्यांची, गरज होती धावांची वडगड टीमला आणि तो फलंदाज ठोकतोय चौकार. राज इंगले. बघा अनुभव आहे राजकडे आणि आपण उल्लेख केला की अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करावी लागेल राज इंगलेला आणि त्यानं तो चौकार ठोकलाय. धावसंख्या धावफलकावर 9. 3 गडी बाद 9. षटक सुरू आहे दुसरं. आपण खरं तर आभार मानूया आज संपूर्ण ज्यांनी ज्यांनी 4 रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी योगदान दिलं. जिऑन क्रिक, आमचे सर्व ऑफिशियल पंच, आमचे गुणलेखक प्रतीक गोवारी, मॅन फ्रॉम जुई, त्याचंही कौतुक करू कारण खूप चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. आमचे कॉमेंटेटर नितेशजी पंडित सर, आमचे मार्गदर्शक आमचे श्रीमंत घरत असतील आणि आज मात्र मनोहर पाटील वाजे यांचं राष्ट्रीय भाषेतून तुम्ही समालोचन ऐकलात. पुन्हा एकदा त्याच दिशेनं थोडंसं हलकंसं कट केलं. लेट कटचा हा फटका. 1 धाव आली. एका धावेनं 10 धावा धावफलकावर. आता 2 अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा धावफलकावर. षटक सुरू आहे दुसरं. 3 षटकांचा मॅच. 10 धावा धावफलकावर. फर्स्ट सेमीफायनल. यानंतर आर्या स्पोर्ट्स ओहले संघाचा संघनायक आणि पारस 11 वाघेवली वाडा माफी असावीत त्यांच्या विरोधात टाकीगाव 11 टाकीगाव संघ विजयी झाला. त्यामुळे टाकीगाव 11 टाकीगाव संघाला यावं लागेल कारण मागचा मॅच तुम्ही आपण बघितला तर अगदी चुरशीचा मॅच झाला.
रिव्हर्स स्वीप फील केला होता मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईज. अंपायर सिग्नल. टाकीगाव 11 टाकीगाव संघाचा संघनायक आणि आर्या स्पोर्ट्स ओली संघाचा संघनायक. टॉससाठी यायचं आहे पण लगेच रेडी राहा. येते सेकंड सेमीफायनल. पहिला क्रमांक 1,00,000 रुपये, दुसरा क्रमांक 50,000, तिसरा क्रमांक 25, चौथा क्रमांक 25. स्पर्धेमध्ये आकर्षक मालिकावीर बाईक हिरोची, 2 बायसिकल, बेस्ट बॉलर बॅट्समन आणि क्षेत्ररक्षकासाठी कूलर. खूप चांगली स्पर्धा. हवेमध्ये लाफ केलाय, ताकद कमी परंतु टायमिंग प्रॉपर. झेल अक्षरशः 2 हाताच्या मधून निसटला आणि गेला सीमापार. षटकार. कॅच होती नक्कीच. जजमेंट चुकलं, याला म्हणतात जजमेंट. इथे अंदाज चुकला आणि तो सीमापार गेला. षटकार. 3 षटकार ठोकले तर संदेश भगत यांच्याकडनं 2001 आलाय. कसे पण 3 मार. हा, याला बोलतायत बक्षीस. असं बक्षीस लावायचं. कसे पण मारत, कारण 3 षटकांमध्ये कधी मारणार. रिव्ह्यू फिल्डिंग रिव्ह्यू. फिल्डर्स रिव्ह्यू घेताना आपल्याला पाहायला मिळेल वाईड बॉलसाठी. काय हे डिसिजन. अंपायरने तर फेअर दिलाय परंतु ऑनफिल्ड फेअर आहे डिसिजन. इथे मात्र रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. अंपायर रिव्ह्यू कोणाचा होता. फिल्डिंग रिव्ह्यू वाईड दिला होता का. येस येस, म्हणजेच रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय. फेअर डिलिव्हरी. एकूण धावसंख्या 17. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज मयूर मोहिते. चांगली धावसंख्या आतापर्यंत रचली बघा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली. अर्थातच 13 आल्या. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. गोलंदाज मयूर मोहिते. चला स्पीडअप करायचं अंतिम षटक. रिव्ह्यू अजून बॅलन्स आहे त्यांच्याकडे कारण सक्सेसफुल झाला आणि तिथे मात्र मयूर येतोय गोलंदाजासाठी. ऑन स्ट्राईक बॅट्समन नितेश वाघे. आर्या स्पोर्ट्स ओले टीमचे संघनायक इथे अमित मुंगाजी दाखल झालेत. चला आता टाकीगाव 11 टाकीगाव टीमचा संघनायक आपण यायचं आहे. 6 चेंडूंचा फक्त पूर्वार्धाचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज मयूर मोहिते आणि त्याच्या समोर बॅट्समन उभा आहे नितेश वाघे. नितेश टू मयूर. वेगवान वेगवान चेंडू फेकलाय. जास्त वेग होता या चेंडूमध्ये आणि तो देखील आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला. थोडंसं कठीण टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आणि तिथे मात्र डॉट बॉल जातोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिर स्थगित 17. मार मार आवाज येतोय प्रेक्षकांकडनं. हे खरे दर्दी प्रेक्षक आहेत, पाठीराखे आहेत. हा मारलाय वाईडिश लॉंगॉनला. काउकॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. 1च धाव मिळेल. खूप चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त नाही. 18 वर जाऊन आता धावफलक थांबलंय. षटकातले 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू पूर्वार्धातले शिल्लक असताना परिपिऊ चषक 2025. राज इंगले ऑन स्ट्राईक. 1 षटकार ठोकलाय राजनं. हो हो, हा, राज इंगलेनं थांबवलंय. गोलंदाजाला रेडी नव्हता, रेडी पोझिशनला नव्हता. अर्थातच राज मात्र इथून 2 षटकार ठोकले ते संदेश भगत यांचे 2000 रुपये मिळतील. चेंडू ही शिल्लक आहेत 4. हां, कसेही मारले तरी 2000. परंतु राज इंगले ऑन स्ट्राईक काय करेल. सरळ बॅटने केलाय.
क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. बरोबर गोलवर पद्धतीची गोलंदाजी होते, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. ज्या पद्धतीनं अगोदर बघितलं तर एक सिंगल आली, त्यानं पहिल्या बॉलवर डॉट, दोन त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, 3 बॉल 2 धावा. रिव्हर्स स्वीप, हो हो, लवली, ट्रिमेंडियस, मॅग्निफिसियंट स्ट्रोक, नेत्रदीपक टोला लगावलाय. हा रिव्हर्स स्वीपचा स्विच हिट देणं सिक्सर. 25 धावा आता धावफलकावर लागले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता धावसंख्या चांगली आली आहे, चांगली झाली आहे वडगड टीमसाठी. वाघिवली संघ आता थोडंसं तुम्हाला संघर्ष करावा लागेल या 2 चेंडूंसाठी. जर 2 चेंडूवर अजूनही डिक्लेअर आला तर चांगला फायटिंग स्कोअर होईल. मग मॅचमध्ये मेहनत करावी लागेल. लास्ट टू गो. हा चेंडू हवेमध्ये केला, क्षेत्ररक्षक आला, झेल खाली, टिपला जातो झेल. विकेट नंबर 4 झेल टिपलाय प्रणय पाटील ना. चैतन्य टाकेगाव 11 टाकेगाव आर्या ओले संघाचा संघनायक प्रतीक्षित आहे. नाणेफेकीचा कौल होईल आणि आजच्या रजनीतील सेकंड सेमीफायनल आहे का चैतन्य? चला लगेचच या. लास्ट डिलिव्हरी, पूर्वार्धातला अंतिम चेंडू घेऊन येईल गोलंदाज पुन्हा एकदा मयूर मोहिते. तर समोर फलंदाज त्याला प्रतीक्षा करतोय रमेश मेहता. रमेशने चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय, फ्लाय झालाय आणि तेवढ्याच पद्धतीनं उडी मारून चेंडू अडवलाय. 2 धावा आले. तिसरी धाव घेतली जाईल का? हो, बघत राहिलाय, परंतु 2 धावाच मिळतील. तिसरी धाव घेता घेता अंपायर सिग्नल 1 शॉट. ओ हो, दुष्काळात 13वा महिना. 1 शॉट म्हणजे मिळाली फक्त सिंगल. अशा परिस्थितीत 26 धावा धावफलकावर लागल्यात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त. 27 धावांचं लक्ष्य, 18 बॉल 27 धावा. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये कसा राहील मॅच ऐकणार आहोत मनोहर पाटील यांच्या आवाजातून. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पंडित सर, करूया आपण टॉस. आर्या ओले विपक्ष टाकेगाव 11 टाकेगाव. चला तर आजच्या रजनीतील सेकंड सेमीफायनल टॉस एकीकडे असणार आर्या ओले. तर आदरणीय हुबाले सर, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते या प्रेझेंटेशन बॉक्सच्या उजव्या बाजूला फ्लेक्सीवरती दिसणारा चेहरा तो अजितराव हुबाले यांचा आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे आणि म्हणूनच अजितराव आपल्या पवित्र शुभ हस्ते एकीकडे असणार चैतन्य म्हणजेच टाकेगाव 11 टाकेगाव प्रिन्स भाई यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. सेमीफायनल बक्षीसपात्र जर जिंकलात तर पहिला किंवा दुसरा किंबहुना रक्कम अधिक. टेल कॉलिंग टेल. तर चला निश्चितच निर्णय घेऊन उतरणारात या ठिकाणी. अगदी निर्णय सांगणं गरजेचं होतं. चैतन्य आहे. आजच्या सामन्यामध्ये किंबहुना सर्व लोएस्ट स्कोरचे सामने झाले. विकेट गोलंदाजीसाठी सपोर्ट करतो आणि तुमचा संघ तसं पाहिलं तर गोलंदाजीमध्ये निष्णात असणारा गोलंदाज आहे, संघ आहे. पण समोर असणारी टीम पहिल्या दिवशी खेळले होते त्यावेळेला मोठमोठे स्कोर उभे केले होते. या वेळेला खरं तर ओलेसोबत खेळताना काय अनुभव राहील? काय नाही, जो आज आमचा परफॉर्मन्स चालू आहे बॉलर्स लोकांचा तोच आम्ही चालू ठेवू. निश्चितच गोलंदाजांवरती भरोसा आहे. समोर अगदी जर क्षेत्ररक्षण असेल तर फलंदाजांपैकी आर्या ओले टीमला किती धावसंख्येवरती करणार तर 3 मॅचमध्ये धावपटीचा अनुभव आलेला आहे. किती धावसंख्या 3 षटकांमध्ये उभारल्यात तर जिंकण्यासाठी किंवा किती धावसंख्येवरती थांबवून ठेवलं तर तुम्ही त्यांना प्रतिस्पर्धी उत्तर करताना किंवा देताना त्या अगदी थांबवू शकाल? 30पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 30 ते 32. थँक्यू. आणि एकीकडे असणार आहे आर्या ओले संघाचा कर्णधार. तर निश्चितच आर्या ओले संघाचा कर्णधार 2 मिनटं राकेश जे आमच्यासोबत निश्चित बोलतील ते, कारण तोपर्यंत उतरत आहेत सलामीची जोडी जाईल.
एकीकडे आत्ता चैतन्य सारखा जो की अगदी लेदरवरती तंत्रशुद्ध खेळणारा आणि त्याचबरोबर गोलंदाजांचा भरणा आहे त्यांच्या टीममध्ये. तुमच्याकडे मी पाहिलं आहे ज्या वेळेला पहिला षटक हाताळण्यासाठी रवींद्र येतो आहे, त्याच्यानंतर अजून एक तुमच्यात असणार आहे गोलंदाज, कारण गोलंदाजीवरती तुम्ही कमबॅक केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. आत्ता काय असणार आहे? आता पण तेच असणार आहे. आता आमचा गोलंदाज, आमचा सिनियर प्लेयर रवींद्र म्हात्रे यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळं आम्ही समोरच्या टीमला पूर्णपणे टफ फाईट देणार एवढं आम्हाला माहिती आहे. आणि बॅटिंगमध्ये सागर गायकवाड फुल फॉर्ममध्ये आहे आमचा. आम्ही तसं बोललं तर आम्हाला का ते 30चा टार्गेट ते पकडतात, पण आम्ही त्यांच्यावर 30+ मारू एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. निश्चितच 35-40 पर्यंत धावसंख्या असल्या तर निश्चित सामना पाहायला मजा येईल. पाहूया, देऊया शुभेच्छा. एकीकडे असणार आहे आर्या ओले. थँक्यू. हो टू मनोहर पाटिल सर वाजे. थैंक यू पंडित सर, सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. चलो बैटर, मैदान के अंदर आपको निकल जाना है दोस्तों. रात के बज चुके हैं तकरीबन 3:07 और इस मुकाबले के बाद एक और हमारा दूसरा सेमीफाइनल और फाइनल और उसके बाद प्रेजेंटेशन सेरेमनी भी बाकी है. तो लगभग सुबह के 5 बिल्कुल हम अंदाजा लगाकर चल रहे हैं, लेकिन थोड़ा सा सहयोग कीजिए दोस्तों. 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 27 की जरूरत है वाघिवली टीम के लिए. वाघिवली और वडगर के बीच में यह दिलकश नजारा है, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. और उड़ान कौन भरेगा फाइनल की, इसके लिए यह दिल दहलाने वाली लड़ाई यहां पर शुरू हो जाएगी. क्योंकि जिंदगी ने यही सिखाया कि मेहनत करो, रुको मत, और हालात चाहे कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत. झुकना मना है, डरना मना है. 18 गेंदे और जीतने के लिए 27 की जरूरत. 9 की औसत क्रिकेट में ऑन पेपर इतनी महंगी नहीं है, लेकिन ऑन फील्ड जिस तरीके से हालात बने हैं, जो परिस्थितियां हैं, जो मौसम का हाल है, ठंड में मुकाबला है, शबनम गिर रही है, हवा में नमी है, इसके कारण बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं है. क्या बनेगा इस मुकाबले का नतीजा, जानने के लिए जाएंगे. इस मुकाबले की दिलकश कहानी आपके सामने पेश है दोस्तों. गेंदबाजी में रमेश मेहर है, स्ट्राइक रेंज के ऊपर जयेंद्र पाटिल और विकास गावंट. पहली गेंद स्वीप किया, इस गेंद को स्क्वायर लेग का इलाका पूरा खाली है, गेंद सीमा पार. पहला चौका. पहली गेंद के ऊपर यह पहला चौका आता हुआ खाता खुल चुका है वाघिवली टीम के पारी का. 27 का टारगेट. पिछले मुकाबले में 23 रनों का पीछा करने के लिए वाघिवली वाड़ा क्रिकेट टीम मुकाबला परास्त हुई थी, लेकिन यहां पर जरूर कोशिश होगी. पहली गेंद के ऊपर चौका बने, कुछ विकेटें, कुछ बड़े हिट, एक टीम मुकाबले में हावी हो जाएगी. इसके लिए जद्दोजहद, इसके लिए संघर्ष मैदान के अंदर जारी है. अगली गेंद उसी तरीके का यह स्ट्रोक, बैक टू बैक, यह दूसरा चौका है. कमाल की यह बल्लेबाजी है, क्योंकि यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. जमी बंजर हुई तो क्या वहीं से जल भी निकलेगा. ना हो मायूस, ना घबरा अंधेरों से मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा. और जिस तरीके से शुरुआत है, 2 गेंदे लगातार 2 चौके हैं. 27 का टारगेट था, घटकर हुआ है. आने वाली गेंदे 16 है और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. गेंदबाजी के लिए रमेश मेहर, वापसी करनी होगी. रिवर्स स्ट्रोक अटेम्प्ट किया था जरूर, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं. गेंद बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी. डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 गेंदें गुजर चुकी है. पहला और एकमात्र पावर प्ले का ओवर. 3 ओवरों का यह मुकाबला है. 18 में 27 की जरूरत थी, पहले 2 गेंदों में 8 बनाने में कामयाबी है. कमबैक रमेश मेहर क्या कर पाएंगे वडगर टीम का. इस बार कोशिश जरूर करी, खिलाड़ी तैनात है गली के क्षेत्र में. थ्रो अच्छा आया नहीं.
एक ही रन मिलेगा। रिस्की रन था, फिर भी रन ये चुराया। रन चुराने की क्षमता आपके अंदर होना बेहद जरूरी हो जाता है। एक रन का इजाफा होता हुआ बीच मैदान में अच्छा मुकाबला चलता हुआ। 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 9 रन। स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं विकास गावंड और जयेंद्र पाटिल। जयेंद्र ने शुरुआत करी थी 2 चौकों के साथ, 4 गेंदें गुजर चुकी है और 9 रनों की अभी भी जरूरत है। शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। सुपर फिनाले में कौन पहुंचेगा, कौन होगा इस प्रतियोगिता का चैंपियन, इसके लिए ये लड़ाई जारी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज फिर से तैयार है रमेश महर इस ओवर की 5वीं गेंद लेकर। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। कमाल का ये कैच है, मुकाबले में वापसी है वडगढ़ टीम की। अब आने वाली गेंद 13 है और जीतने के लिए जरूरत है 18 की आवश्यकता। 13 गेंदे 18 रनों की अभी भी जरूरत है। अब तक जो खेला वो डिफेंस था, अटैक की बारी थी, अटैक करने की कोशिश, लेकिन मैदान के अंदर चलते बनेंगे विकास गावन। दोनों तरफ मुकाबला अभी भी बैलेंस है, बराबरी पर मुकाबला खड़ा है, लेकिन सुपर फिनाले के जंग तक कौन पहुंचेगा दोस्तों। शानदार ये लड़ाई है, क्योंकि हमेशा पहले नंबर पर आने वालों को याद रखा जाता है, क्योंकि चांद पर जाने वाला सबसे पहला इंसान था नील आर्मस्ट्रांग, हम सबको पता है, लेकिन दूसरा कौन था हर किसी को पता नहीं है दोस्तों। इसके लिए आपको गूगल ही करना पड़ेगा। पहले नंबर पर आओ, सुनहरे अक्षरों में इतिहास के पन्नों में आपके नाम की घोषणा हो जाएगी। इसलिए ये जद्दोजहद जारी है, इसलिए ये संघर्ष जारी है, इसलिए ये मेहनत जारी है और उसी के लिए ये प्रयास जारी है। जब हम स्कूल कॉलेज में पहले नंबर पर आप आते हो तो आपको स्कॉलर कहा जाता है, लेकिन खेल स्पोर्ट्स एकमात्र ऐसा जरिया है जहां पर आप जीतते हो तो आपके नाम के आगे चैंपियन लगता है। और चैंपियन बनने की ये कहानी, किनके सपने होंगे साकार और किनके सपने बिखर जाएंगे। आने वाली गेंदे 13 गेंदे 18 रन। हल्की सी अपील हुई थी, कट करने का प्रयास था, रन मिलेगा। एक बैकअप अच्छा है, 1 रन का इजाफा होता हुआ। तो पहले ओवर की समाप्ति, रन बने टोटल 10। जीतने के लिए आने वाली गेंदे 12 है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। 12 गेंदे जीतने के लिए 17 की आवश्यकता। जयेंद्र पाटिल, जब वडगढ़ क्रिकेट टीम सुपर 4 तक का सफर तय कर रही थी, अकेले ने लड़ाई लड़ी थी, हमने देखा था रात में, लेकिन इस मुकाबले में जरूरत है 12 गेंदे 17 की आवश्यकता। तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत हो तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता। किस्मत का खेल है, नसीब आपके साथ होना जरूरी हो जाता है, लेकिन मेहनत आपको खुद करनी होती है मैदान में। अच्छा मुकाबला चलेगा बीच मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे इस बार प्रकाश नाइक। 12 में बचाने हैं 17। वडगढ़ या फिर वाघिवली, सुपर फिनाले में कौन पहुंचेगा। जबरदस्त मुकाबला चलता है। जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। कट करने का प्रयास था, 1 की रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज, टीम की रन संख्या आगे पहुंच जाएगी। क्रिकेट के समीकरण 11 गेंदे और 16 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। लेकिन यहां पर एक बड़ा हिट मुकाबले में पूरी तरीके से हावी हो जाएगी वाघिवली टीम, और कुछ डॉट गेंदे मुकाबले में वापसी के संकेत है। 11 गेंदे 16 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। वाघिवली और वडगढ़ के बीच में यह पहला सेमीफाइनल परी पिहू ट्रॉफी 2025 हम देख सकते हैं। मंगलमूर्ति क्रिकेट टीम बंबा विपाड़ा इनके माध्यम से यह क्रीडा प्रतियोगिता। स्वीप करने का प्रयास, 1 रन तो पूरा करेंगे, दूसरे के लिए जरूर कोशिश होगी। जब तक खिलाड़ी पहुंच पाता, थ्रो आ जाता, तब तक 2 रनों का आसानी के साथ पूरा करेंगे।
जबरदस्त मुकाबला। सोच अच्छी होना जरूरी हो जाता है दोस्तों, क्योंकि पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे नहीं बढ़ने देती। सोच कैसी होगी, पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक सोच, पॉजिटिव रवैया आपको क्रिकेट में बेहद आगे बढ़ाता है। यहाँ पर इस मुकाबले में कौन सी टीम आगे बढ़ेगी? 10 गेंदे 14 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना कि कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर करो। दमखम कौन दिखाएगा मैदान में, गेंदबाज या बल्लेबाज? 10 गेंदे 14 रन। हल्के हाथों से खेलने की कोशिश, एक ही रन है, रिस्की रन था, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 9 गेंदे 13 रन। अभी भी मुकाबला बना हुआ है। ये क्रिकेट के समीकरण है, ये क्रिकेट के आंकड़े हमें बेहद पसंद है। जब हम स्कूल कॉलेज में पढ़ते थे तब हमें गणित विषय बिल्कुल भी पसंद नहीं था, हमारे सर की बहुत मार भी खाई स्कूल में, लेकिन ये क्रिकेट के समीकरण हमें बेहद पसंद है, क्योंकि यहाँ पर कोई साइन थीटा नहीं, यहाँ पर कोई कॉस थीटा नहीं, कभी जिंदगी में इस्तेमाल ही नहीं हुआ थीटा का, लेकिन यहाँ पर ये क्रिकेट के समीकरण हमें बेहद पसंद है। 9 गेंदे 13 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, क्योंकि सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी या टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है। पलटवार कौन करेगा? 9 गेंदे 13, ऊंचाई ज्यादा है, मिस टाइमिंग, दूसरे के लिए पलटे खिलाड़ी। खुद के फॉलो थ्रू में कैच लेना इतना आसान नहीं बनता। कोई प्यार के पीछे पागल है तो कोई पैसों के पीछे पागल है, लेकिन जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। 8 गेंदे और जीतने के लिए 11 की आवश्यकता हो रही। 8 गेंदे 11 रन। वाघेवली या फिर वडगर, फाइनल में पहुंचने की जंग अब छिड़ चुकी है। युद्ध का आगाज अब हो चुका है। मंजिल किसको मिलेगी? किनके सपने साकार है और किनके सपने बिखर जाएंगे? ये गेंद आएगी डॉट। 7 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की अभी भी आवश्यकता। रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही वक्त आने पर गियर बदलते हैं। गियर बदलना होगा। 7 गेंदे 11 की जरूरत। अच्छा स्ट्रोक है इस बार, गैप में तेज आउटफील्ड, गेंद को रोकना नामुमकिन, गेंद सीमा पार चौका। अब आने वाली अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 7 रन की जरूरत। छह गेंदे जीतने के लिए जरूरत है, 7 की आवश्यकता है। फाइनल में कौन पहुंचेगा? अगला मुकाबला होगा आर्या स्पोर्ट्स ओल्ड और उनके खिलाफ खेलेगी टीम टाकी गांव, जिनके बीच में सुपर 4 की दूसरी लड़ाई होगी, दूसरा सेमीफाइनल है। और उस टीम में यकीनन राकेश भाई गायकवाड़ जो रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष साहब हैं वो भी नजर आएंगे, हमारे रिवाल मात्रे सर नजर आएंगे, और जिनके माध्यम से ओले के मैदान के ऊपर हमने बड़ी प्रतियोगिता देखी थी। सरपंच साहब रुपेश भाई गायकवाड़ भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। मुकाबले के अंदर हम लौट चलेंगे। 6 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 7 की आवश्यकता। क्या मुकाबले में जान अभी भी बाकी है? क्या मुकाबले में दमखम अभी भी बाकी है? क्या मुकाबले में कोई ट्विस्ट अभी भी बाकी है? क्या नतीजा आएगा? 6 गेंदे और जीतने के लिए 7 की है जरूरत। पहली गेंद रिवर्स खेला इस गेंद को, खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद है। रन मिलेगा केवल सिंगल। गेंदबाज से तेज तर्रार अपील हुई थी लेकिन किसी ने साथ नहीं दिया। अंपायर के ऊपर
कोई दबाव भी नहीं आया। 5 गेंदे और जीतने के लिए 6 की आवश्यकता। कंपलसरी चेस आपको करना है, अभी नहीं तो कभी नहीं। इस पार या उस पार की ये लड़ाई है और यहाँ पर जबरदस्त लड़ाई चलती हुई, इम्तिहान कमाल के होते हुए गेंदबाजों और बल्लेबाजों से। 5 गेंदे और जीतने के लिए 6 की आवश्यकता। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज हम देख सकते हैं महेश मोहिते, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है राज इंगले, जिसके नाम से टीम जानी जाती है। मुकाबले में वापसी है, तालियां इस बात का सबूत है कि वडगढ़ टीम मुकाबले में लौटती हुई। 4 गेंदे 6 की है जरूरत। पांच गेंदे जीतने के लिए अभी भी 6 की आवश्यकता। 4 गेंदे और जीतने के लिए 6 रन की जरूरत है। अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती। मेहनत जारी है राज इंगले से, मेहनत जारी है वडगढ़ क्रिकेट टीम से। कमाल का मुकाबला, कमाल की ये लड़ाई है। जैसे कह देना, जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए। वो आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। वो जीत की भूख क्या नजर आएगी बीच मैदान के अंदर। अंतिम 4 गेंदे 6 की आवश्यकता। आकाश गावंड आएंगे इस बार बल्लेबाजी में। 4 में चाहिए 6। वडगढ़ या फिर वाघेवले, सभी की निगाहें मैदान की ओर होनी चाहिए, क्योंकि ये दिलकश नजारा मैदान के अंदर चलता है। जैसे कहते हैं ना, दुनिया प्यार से नहीं साहब दादागिरी से चलती है। गेंदबाज की दादागिरी या फिर बल्लेबाज की। अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच। गेम इज ओवर, वाघेवले टीम फाइनल में दाखिल। वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशंस। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। चला, मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन, आर्या स्पोर्ट्स ओळे आणि टाकीगाव नाणेफेक जिंकली होती